मनोज जरांगे पाटील जे आहेत ते काल अंतरवली सराटीतून सागर बंगल्याच्या दिशेने निघाले होते, परंतु त्या ठिकाणी आता जमावबंदी देखील लावलेली आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटीत गेलेले आहेत आणि या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता मराठा क्रांती मोर्चाचे हे सर्व पदाधिकारी आहेत। आपलं नाव काय आणि एकंदरीत आपण मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहात, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन गंडलंय असं वाटतंय का? मी सचिन आडेकर, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे गंडलेलं नाहीये, हे गंडवलं जातंय। कारण सरकार याच्यामध्ये आता हस्तक्षेप करते। सरकारने ज्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण न करता केवळ तोंडाला आश्वासनाची पानं पुसलेली आहेत। त्यामुळे सरकार या ठिकाणी मनोज जरांगेंच्या पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाचा या ठिकाणी कत्ल करण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच। तुमचं नाव काय आणि जे राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण दिलंय ते नकोय का मराठा समाजाला? नाही, त्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर संपूर्ण मराठा समाज नाखुश आहे। पहा, तुम्ही राज्य सरकारने 10% आरक्षण डिक्लेअर केल्यानंतर कुठे जल्लोष झालाय का? मुंबई सोडून बाकी अगदी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये गुलाल उधळला आणि हे आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की जो फायनल निर्णय येईल, अंतिम निर्णय येईल, त्यानंतर महादिवाळी साजरी करू। हो, बरोबर आहे ना। जरांगे पाटलांना वाशीत सांगितलं की तुमचं सगळे सर्व शब्द आहे ना हा त्या अधिसूचनेत येईल आणि जरांगे पाटलांना आझाद मैदानावरून जायचं रोखलं सरकारने आणि सरकारने आश्वासन दिलं, लिखित आहे। जरांगे पाटलांकडे लिखित आहे सरकारने जे दिले की सगळे सोयरे या शब्दाचा समावेश आम्ही अध्यादेशात करू। जर जरांगे पाटलांना लिखित दिलेलं असेल तर जरांगे पाटलांनी सरकारवर विश्वास ठेवावा की नको ठेवावा? जरांगे पाटील यांनी विश्वास ठेवूनच ते वाशीतनं माघारी फिरलेले होते। तिथे मराठ्यांनी जल्लोष केला, गुलाल उधळला, कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की सगळे सोयरे या शब्दाचा GR त्यांनी दिला आणि त्यांनी असं तिथे आश्वासन दिलं की फेब्रुवारी महिन्यातल्या विशेष अधिवेशनामध्ये याचा कायद्यामध्ये या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून आम्ही तुम्हाला आरक्षण देत आहोत। तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील आहात, एक महिला देखील आहात। गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटलांची जी जातीवाचक वक्तव्य असतील किंवा मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबत एकेरी भाषेत उल्लेख असेल, याचं समर्थन तुम्ही करता? जातीवाचक म्हणालात तर याचं समर्थन नक्कीच आम्ही करणार नाही, कारण कुठल्याही जातीबद्दल बोलण्याचा कुणालाच अधिकार नाही। ज्याच्या त्याच्या जागी जेथे बरोबर आहेत। आता राहिला प्रश्न मनोज दादा जरांगे पाटील जे काही बोलले, आता ज्या पद्धतीने सरकार त्यांच्यावरती घुमजाव करत आहे, ज्या पद्धतीने सरकार आरोप करत आहे आणि संपूर्ण मराठा समाजाचं भवितव्य जरांगे पाटील यांच्या निमित्तानं बघायला मिळत आहे, तर त्या उद्विग्न अवस्थेतून जर मनोज जरांगे पाटील उद्विग्न झालेले आहेत हे तरी तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे? नाही, उद्विग्न असं म्हणता नाही येणार की ते भले आता तुम्ही सर्वसामान्य माणूस पाहिला तर आज भले भले आमदार खासदार यांच्या तोंडातून सुद्धा काही वेळेस टंग ट्विस्ट होऊ शकते। तसं एखाद वेळेस त्यांच्या तोंडनं झालं असेल, पण ते कित्येक महिने तुम्हाला आठवण करून देतो की मनोज जरांगे पाटील हे वारंवार मंत्रिमंडळातील मंत्री असतील किंवा उच्चपद अधिकारी त्यांना भेटायला जातात, त्यांना एकेरी भाषेत बोलतात। हे बघा, ते ज्या ह्याच्यामध्ये वाढलेले आहेत ते एक शेतकरी कुटुंबात खेडेगावी वाढलेले आहेत आणि त्यांचा उद्देश एकच आहे की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश मिळावा। हा त्यांचा पहिल्या दिवसापासून आतापर्यंतची जी मागणी आहे ती सेम आहे आणि त्याच्यामध्ये जर का त्यांच्याशी कपट कारस्थान किंवा राजकारण केलं जात असेल तर तो माणूस त्याचं संतुलन थोडं तरी वायबल होणार ना। आज कित्येक महिने तो माणूस एकटा लढा देतोय, किती वेळा त्यांचं उपोषण झालं, त्यांच्या नाकातोंडातून रक्त आलं, कित्येक वेळा त्यांना सलाईन लावण्यात आलं, कित्येक वेळा मेडिसिन देण्यात आलं। तर माणसाची मानसिकता आहे, तो मनुष्य आहे, तो कुठेतरी थोडासा एखाद वेळेस चुकू शकतो। त्यामुळे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, पण त्यांच्याविषयी आम्हाला त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि शेवटपर्यंत राहणार आणि आम्ही मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही। दादा, नक्कीच आता ताईंना बोलताना असं सांगितलं की ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि कमी शिकलेले आहेत, पण मग एकंदरीत मराठा समाज जो महाराष्ट्रातला मराठा समाज आहे त्याची जबाबदारी मनोज जरांगे पाटलांना पेलवत नाही असं वाटतंय का? पेलवत नाही असं म्हणण्यात काहीच चुकीचं आहे। म्हणजे ॲक्च्युली आज 18 वर्षापासून त्यांनी या मराठा समाजासाठी आंदोलनात सहभागी आहेत, आपण पाहिलं तर त्याच्या व्हिडिओज आहेत, त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे। आज जो मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी 50% मधनं ओबीसी मधनं आरक्षण मराठा समाजाला भेटायला पाहिजे त्यासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला कुठंतरी राजकीय षडयंत्र करून आणि कोणाला तरी मध्यस्थी टाकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालला आहे, पण तो अयशस्वी होणार आहे। आणि मला खात्री आहे की मुंबईत जी नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते 100% ते स्वतः पूर्ण करणार
आणि ते पूर्ण व्हायच्या वाटेवर आहे, म्हणून कुठंतरी आता हे सगळी गडबड गोंधळ निर्माण चालू झालेला आहे आणि याच्यात मराठा समाज कुठेही त्याचा संयम तोडणार नाही. हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत आणि आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येत आहोत की तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे जरी पदाधिकारी असला तरी मनोज जरांगे पाटलांशी तुमचा थेट संबंध आलेला नाही, पण जे मनोज जरांगे पाटलांशी ज्यांचा थेट संबंध आलाय ते लोक काही गेल्या दिवसापासून बाहेर येऊन मनोज जरांगे पाटलांच्या बाबत भूमिका जी घेत आहेत ते मनोज जरांगे पाटील कसे वाईट आहेत किंवा मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील कशी फसवणूक करतात हे सांगतायत. मला त्या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची की ते ही गोष्ट ते आज का सांगतायत. जर त्यांना माहिती होती की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला फसवतात तर ही गोष्ट त्यांनी आधी का नाही सांगितली. याचा अर्थ हे आम्हाला फसवतात हे 100% खरं आहे. कारण मनोज जरांगे पाटील निदान उपोषणाला बसतायत, आमच्यासाठी चालत मुंबईपर्यंत जात आहेत, पण हे जे आरोप करतायत ते आजपर्यंत कधी उपोषणाला बसले नाहीत, कधी आंदोलनात दिसले नाहीत आणि आज ते आरोप करतात. त्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा, यांच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, हा महत्वाचा त्याच्या मागचा प्रश्न आहे. ताई, तू पण पाहिलेलं असेल की मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत जवळची लोक जे की जुन्या काळापासून ते मनोज जरांगेंच्या सोबत होते, अगदी जे नगरचं जे कोपर्डीचं प्रकरण झालं होतं त्यातील आरोपी देखील आता समोर येत आहेत. मनोज जरांगे पाटलांनी कशा प्रकारे फसवणूक केली हे सांगत आहेत. त्यांच्या जवळची लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तुम्ही त्यांना भेटलेलं नाहीये, तुमचा हा कुठेतरी अंधविश्वास ठरेल असं वाटत नाही का? अजिबात नाही, कुठलाही अंधविश्वास आमचा या मनोजदादा जरांगे पाटलांबद्दल नाहीये. कारण ते काय आज उपोषणाला बसले नाहीत किंवा आज ते या आंदोलनामध्ये नाहीयेत. गेली कित्येक वर्ष 20 वर्ष झाले ते आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसत आहेत. केवळ अंतरवाली सराटीमध्ये तो लाठी हल्ला झाला म्हणून ते प्रकाश झोतात आले, म्हणून जरांगे पाटील संपूर्ण लाठी हल्ल्याचं बोलतेस ताई तू, तर पोलिसांवर दगडफेक करा असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आणि अशी एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या घरी अशी बैठक देखील झाली असंच मनोज जरांगे पाटलाच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे. अतिशय साफ आणि खोटं विधान आहे. याचे कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीयेत. मनोज जरांगे पाटील यांना बदनाम कसं करायचं, पण कसंही करून हे आरक्षणाचा खेळ यांना मोडीत काढायचा आहे, कारण हे राज्य सरकार सपशेल फेल झालेलं आहे. ताई, शेवटचा प्रश्न, मनोज जरांगे पाटील शरद पवारांचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत का? नाही, आतापर्यंत तरी तसं कुठेही निदर्शनास आलेलं नाहीये. हे शरद पवार साहेबांवरती किंवा मनोज दादा जरांगेंवरती हे केलेलं एक टीका टिप्पणी असं मला वाटतंय की त्यांचं कधीही असं संगनमत किंवा बोलणं असं कुठेतरी काहीतरी व्हायबल होतं. असं आहे की तुम्ही कुठे बोललात तर त्याचं कुठेतरी प्रतिसाद उमटतातच, तर तसं कुठेही निदर्शनास आलं नाही की पवार साहेब त्यांना भेटलेत किंवा मनोज दादा पवार साहेब अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगेंना भेटले होते. हा, भेटलेले आहेत, पण त्यांचा काही बंद दरवाजामुळे समोरासमोर जे काही बोलणं झालेलं आहे ते समोरासमोर झालेलं. आपण पाहिलं होतं की ज्यावेळेस मराठा समाज वाशीमध्ये मुक्कामी होते त्यावेळेस शरद पवारांच्या जवळच्या नेत्याने मराठा समाजाची राहण्याची खाण्याची सगळी सोय केली होती आणि त्यावेळी राजकारणी लोकांनी अशी टीका केली होती की हे सर्व मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे जे आहे ते शरद पवारच आहे. नाही, असं पाहिलं तर मला वाटत नाही किंवा आम्हाला सगळ्यांनाच वाटत नाही की पवार साहेब याच्या पाठीमागे आहेत. तुम्ही जर का बऱ्याचशा व्हिडिओ आणि क्लिप्स पाहिल्या असतील तर गावांमधून तुम्हाला हजारोच्या संख्येने भाकरी, 10,000 50,000 भाकरी, आणि ते लोकांना सगळ्यांची मराठ्यांची व्यवस्था करत होते ते की येणाऱ्या लोकांची, की जो समाज आपल्यासाठी लढतोय, जी लोक आपल्यासाठी काहीतरी त्याग करतात, आज एवढ्या लांबनं ते सगळेजण चालत किंवा काही करत इथपर्यंत आले होते आणि त्यांची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. त्यासाठी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तुम्ही पदाधिकारी आहेत. एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की मनोज जरांगे पाटील मुंबईकडे चालले होते, मुंबईमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांनी लगेच माघारी फिरणं, यामध्ये काहीतरी गफलत झाली? नाही, याच्यामध्ये गफलत झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शपथ घेऊन सांगितलं गेलं की मी ह्या तुमच्या मागण्या पूर्ण करेल, तुम्हाला ओबीसीचं आरक्षण देईल, सगळे सोयरेचा अध्यादेश काढेल, असं सांगितल्यानंतर मग तिथून जरांगे पाटील रिटर्न फिरलेले आणि ते त्यांच्याकडे लेखी स्वरूपात आहे. मग मनोज जरांगे पाटलांचा आता मुख्यमंत्र्यांवर पण विश्वास राहिलेला नाही. कसा विश्वास राहील? आम्हाला ज्या अध्यादेशाची आम्ही वाट पाहत होतो तो तर निघालाच नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन होऊन गेलं, काय केलं यांनी? काहीच केलं नाही. आणि हे आरक्षण 10% जे आरक्षण दिलं हे कोर्टात मुळात टिकणार नाहीच आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, संपूर्ण मराठा समाजाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता जे 10% आरक्षण दिलं त्याच्यात फक्त आधी विधान भवनाच्या बाहेर जे ह्यांचे चेडले चपाटे होते त्यांनीच गुलाल उधळला, त्यांनीच फटाके फोडले. कुठलाही सामान्य मराठा समाजातला माणूस, खरं तर मनोज जरांगे पाटलांच्या अंगावर देखील गुलाल दिसला होता.
आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील त्या ठिकाणी गुलाल उधळला होता. नाही, तो वाशीमधला गुलाल होता. त्या दिवशीचा काहीच विषय नव्हता, कारण सामान्य मराठा समाजातल्या एकाही व्यक्तीनं गावामध्ये शहरामध्ये कुठेही ना फटाके फोडले ना गुलाल उधळला, कारण कळलेलं होतं की फक्त पानं पुसण्याची कामं केलेली आहेत. नक्कीच. तर हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत, महिला पदाधिकारी असतील किंवा बाकीचे जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या एकंदरीत या भावना आहेत. आता सरकार पुढे काय करतंय आणि मनोज जरांगे पुढे काय करतायत हे आपलं लक्ष असणारच आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.